सरकारांकडून दिली गेली आहे। प्रशांत लीला रामदास आपल्याला अधिक अपडेट देणार आहेत। प्रशांत, काय भूमिका घेतली आहे सरकारनं? 7 लोककल्याण मार्गाच्या निवासस्थानी एक अत्यंत महत्वाची बैठक झाली। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या पूर्वी या बैठकीला खूप महत्व प्राप्त झालं होते। या बैठकीमध्ये राजनाथ सिंग, त्यानंतर चीफ ऑफ स्टाफ चौहान, त्यानंतर जर बघितलं तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख त्या बैठकीला उपस्थिती। आणि महत्वाचं म्हणजे यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवादाला ठोस प्रत्युत्तर देणे ही राष्ट्रीय भूमिका असल्याचं स्पष्ट केलं आहे। त्यांनी हे म्हटलंय की सैन्य दलाला पूर्ण स्वातंत्र्य आहे, टार्गेट, वेळ आणि पद्धत ठरवण्याचा अधिकार संपूर्णपणे तीनही लष्कराला आहे, तिन्ही दलाला आहे असं त्यांनी स्पष्ट केलंय। त्यांनी हे म्हटलंय की हे खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे मोठं वक्तव्य आहे। दहशतवादाला ठोस प्रत्युत्तर देणे हा देशाचा राष्ट्रीय संकल्प आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं आहे। आणि सैन्य दलाच्या संपूर्ण क्षमतेवर देशाला विश्वास आहे असंही त्यांनी म्हटलं आहे। त्यांनी हे म्हटलंय की पाकिस्तानला कशी उत्तर द्यायचं, तिचं वेळापत्रक काय असावं, कोणते टार्गेट असावे या संदर्भातले निर्णय सैन्य दल घेऊ शकतं असंही स्पष्ट केलं आहे। आणि या निमित्ताने दृढ सुरक्षा नीती आणि आक्रमक भूमिका भारत सरकारची असणार आहे हे स्पष्टपणे जाणवत आहे। स्टुडिओ, सैन्याला पूर्ण सूट देणं या पंतप्रधानांच्या विधानाचा अर्थ नेमका काय होतो? ज्ञानदा, ज्या पद्धतीनं जम्मू काश्मीरची परिस्थिती आहे ही परिस्थिती बघता भारतीय लष्कराला आणि खास करून भारतीय लष्कर आणि वायुसेनेला या दोन्ही प्रमुख सैन्य दलाला सर्व अधिकार देण्यात आलेले आहे। कारण की ज्या पद्धतीनं पाकिस्तान वल्गना निर्माण करत आहे संपूर्ण जगभरामध्ये, आणि असं त्या निमित्ताने सोबतच हे बघावं लागेल की ज्या पाकिस्तानची जी आज जसं अनेक रक्षक दलांनी स्पष्ट केलं की पाकिस्तानची स्थिती अशी नाहीये की भारत सरकारचा सामना करेल किंवा भारतीय लष्कराचा सामना करेल। असं असताना भारतीय लष्कराने कुठल्या प्रकारच्या रणनीतीच्या आधारावरती निर्णय घेऊन या जो पहलगामचा हल्ला झालेला आहे, जी 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्युमुखी होण्यासाठी हा दहशतवादी हल्ला जबाबदार होता, असं असताना या हल्ल्याचं उत्तर देण्याचं अधिकार जे संपूर्णपणे आहे हे भारतीय लष्कराला दिले आहे। आणि त्यानुसारच आता भारतीय लष्कर निश्चितपणे रणनीती निश्चित करेल आणि आगामी काही दिवसांमध्ये भारतीय लष्कराने कुठले पाऊल उचलले ते स्पष्टपणे सार्वजनिक स्तरावरती भारतीय लष्कर स्पष्ट करेल। ज्या पद्धतीने सर्जिकल स्ट्राईक झाली होती त्याच धर्तीवरचं असतं का हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असेल। ज्ञानदा, प्रशांत, आणखी एक मुद्दा की उद्या 2 महत्वाच्या बैठका होणार आहेत या सगळ्या परिस्थितीच्या अनुषंगानं, त्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या बैठकीला, आत्ताची नुकतीच बैठक पार पडली, तिला विशेष महत्व कसं आहे? ज्ञानाला बघितलं तर आज जवळपास केंद्रीय मंत्रिमंडळाची प्रमुख 2 मंत्री म्हणजे 2 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। त्यामध्ये राजनाथ सिंग होते, जे संरक्षण खात्याचे मंत्री आहेत। ते उद्या जी बैठक होणार आहे ती बैठक केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पार्श्वभूमीवर बोलवण्यात आली। उद्या केंद्रीय मंत्रिमंडळाची एकीकडे सुरक्षा विषयक समितीची बैठक आहे, पण याशिवाय आर्थिक विषयक समितीची देखील केंद्रीय मंत्रिमंडळाची जी बैठक आहे ती देखील होणार आहे। महत्वाचं म्हणजे जी सुरक्षा विषयक समिती आहे त्या सुरक्षा विषयक समितीच्या बैठकीमध्ये सर्व प्रमुख मंत्री असतात। साधारणतः यात जर बघितलं तर परराष्ट्र मंत्री जयशंकर असतील, अमित शहा असतील, त्यानंतर संरक्षण मंत्री असतील, त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन असतील, त्याशिवाय जर बघितलं आपण तर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ असेल अनिल चौहान, त्यानंतर तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख देखील असतील आणि रक्षा मंत्रालयाचे ज्येष्ठ अधिकारी असतील। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती उद्या या 2 बैठकी आहेत। साधारणतः एक केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आहे, दुसरी जी आहे सुरक्षा विषयक समितीची, आणि चर्चा अशी आहे की आर्थिक विषयक समितीची बैठक देखील उद्या होणार आहे। त्यामुळे या बैठकीला मोठं महत्व प्राप्त झालं, कारण की आज जे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्या निर्णयाची माहिती उद्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात येईल आणि त्या बैठकीवरती एक धोरणात्मक निर्णय म्हणून शिक्कामोर्तब होईल आणि त्यानंतर योग्य पद्धतीने आणि निश्चितपणे कारवाई सुरू होईल असे संकेत स्पष्टपणे जाणवत आहे। ज्ञानदा, प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या अपडेट्स बद्दल।